मंडळी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ केला। या अभियानाअंतर्गत प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1,00,000 रुपयांचं कर्ज दिलं जाईल, जे वापरून त्या उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होतील। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्या बहिणींना फक्त 1,500 रुपयांवर अवलंबून राहावं लागू नये। महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करून राज्यातील 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती बनवणार असा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला। या अभियानात 28,000 ग्रामपंचायती आणि 40,000 गावं मॉडेल म्हणून विकसित केली जातील। यशस्वी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल 250 कोटी रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे। देशातील पहिलीच अशी योजना आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं की एकत्र येऊन गावात समृद्धी घडवा। लोकसहभागातून प्रत्येकानं या अभियानाचा भाग व्हावं आणि सक्षम महाराष्ट्र घडवावा। तुम्हाला काय वाटतं? या पंचायत राज अभियानाचा गाव पातळीवर फायदा होणार का? कमेंटमधून नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।